बाहेर मस्त असा पाऊस आणि या पावसामध्ये थंडगार वातावरणामध्ये आमच्या घरामध्ये चालू होती चकली करण्याची तयारी सुरू. तर मग काय, घरामध्ये चकली आहे तर चहा आणि चकली तर बनते आहे ना, बरोबर आहे की नाही नक्की सांगा. तर चला मग कशी करायची. त्यासाठी काय करायचं, तांदूळ, फुटाण डाळ, उडीद डाळ, ज्वारी, पोहे एक एक वाटी घ्यायचं आणि मग पिवळे मूग, धने, मेथी व गहू थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन हलके भाजून आणायचं. जास्त भाजायचं नाही, नाहीतर चकली तेलात सोडले की तुकडे होतात. मग भाजून झाल्यानंतर पीठ दळून आणायचं आणि त्यामध्ये ओवा, चकली मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हिंग, तेल सोडायचं आणि मग पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं. आणि पीठ चांगलं मळून झालं की मग त्याला ठेवायचं की अर्धा पाऊण तास भिजण्यासाठी. आणि पीठ भिजूपर्यंत काय करायचं, तेल तापू ठेवायचं. आणि तेल तापूपर्यंत मग इथं काय केलं, प्लेटला चांगलं तेल लावून घेतलं, पीठ चांगलं मळून घेतलं आणि मळलेलं पीठ चकलीच्या साच्यामध्ये टाकून गोल गोल चकली पाडायला चालू केलं. मग इथं गोल गोल चकली करून होत आहेत तोपर्यंत इकडे काय झालं, मस्त असं तेल तापून तयार झालं. मग तेल तापल्यानंतर त्यामध्ये सोडून दिल्या की अशा या गोल गोल चकल्या तळण्यासाठी दिसत आहेत की नाही मस्त. मग काही तर मस्त अशा गोल गोल चकल्या तळायला चालू झाल्या. खमंग खुसखुशीत व चटकदार चकली तळून चकली खाण्यासाठी तयार झाली. मग काय, आवडली की नाही रेसिपी नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.